राज्यातील काही भागात 8 जून रोजी मान्सून दाखल झाला होता आणि त्यानंतर मान्सून पुढे सरकत नव्हता. गेल्या 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून राज्यातील अलिबाग, पुणे, सोलापूर आणि धाराशिव या भागांमध्ये दाखल झाला आहे. येत्या 24 ते 48 तासात मान्सून मुंबईसह राज्याच्या इतर भागात पोहोचण्याची दाट शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती देताना हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर एस.डी. सानप म्हणाले की राज्यातील काही भागात मान्सून 8 जून रोजी कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र येथे दाखल झाल्यावर उत्तरेकडून येणारे कोरडे वारे आणि मान्सूनच्या वाऱ्यांनी कमी झालेली तीव्रता यामुळे मान्सून पुढे सरकत नव्हता. मात्र आता निर्माण झालेली स्थिती मान्सून सक्रिय होण्यासाठी अत्यंत अनुकूल असून मान्सून अलिबाग, पुणे, सोलापूर आणि धाराशिव मध्ये दाखल झाला आहे. तसेच पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील कोकण, गोव्यासह अंतर्गत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून येत्या 27 आणि 28 जून नंतर कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. येस, आपण बघितलं की मागच्या काही दिवसांपासून मान्सूनने हॉल्ट घेतला होता. तो तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंतच पोहोचला होता आणि 8 जून नंतर आपण मान्सून मध्ये काही प्रोग्रेस बघितला नव्हता. आजची जर परिस्थिती बघितली तर तो अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव आणि मग पूर्वेकडे तो सरकलेला आहे एकंदरीतच. आणि त्याचबरोबर मान्सूनचे वारे जे आहेत त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि आपण सॅटेलाइट मॅपवरून बघू शकतो की अरबी समुद्राबरोबरच कोकण किनारपट्टीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय आणि इंटेरियर रिजनवर सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता दिसते. जसं मी सांगितलं की अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर कंप्लीट कव्हर झालेला आहे. त्याचबरोबर धाराशिव आणि त्यानंतर तेलंगणाचा काही भाग, त्यानंतर छत्तीसगडचा काही भाग आणि ओडिसा, नंतर बिहार इथपर्यंत तो पोहोचलेला आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये तो मुंबईसह अजून काही भागामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 3 ते 4 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण, गोव्यासह इंटेरियर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि मान्सूनचे वारे सुद्धा तीव्र झालेले आहेत किंवा सक्रिय झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं मान्सून पुढे अजून उत्तरेकडे पोहोचण्यासाठी किंवा सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो. येलो अलर्टच आहे आणि कोकण किनारपट्टीसाठी स्पेशली 27-28 तारखेनंतर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण किनारपट्टीसाठी आहे आणि घाटमाथ्यांवर 24-25 आपण हेवी रेनफॉल किंवा येलो अलर्ट त्यासाठी असेल. आताही मेघगर्जनेचा जो पाऊस होतो त्यासाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. तर एकंदरीतच मान्सूनसाठी चांगली परिस्थिती आहे किंवा मान्सून सक्रिय होताना दिसत आहे असं आपण म्हणू शकतो. येस, कालचा जो पाऊस बघितला आपण तो म्हणजे जसं मी सांगितलं की मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत, त्याचबरोबर त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळं वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि काल जो पाऊस झाला त्यामध्ये आपल्याला थंडरस्टॉर्म्स पण दिसून आलेत आणि तीव्रता पण कमी जास्त प्रमाणात होती. जसं बघितलं तर NDAला 81 मिलीमीटर इतका पाऊस झाला, पण शिवाजीनगरला बघितलं तर 18 मिलीमीटर 18 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता आणि अशीच कंटिन्युटी आपल्याला काही दिवसामध्ये दिसून येईल. तर कालचा आपण नक्कीच प्री मान्सून शावर्स असं म्हणू शकतो आणि आजपासून मान्सून सक्रिय झालेला आहे. पुण्यासह पूर्वेकडचा जो इंटेरियर पार्ट आहे तिथे, त्यामुळं पाऊस इथून पुढचा जो पाऊस असणार आहे तो मान्सूनचा असेल असं आपण म्हणू शकतो. राईट, आता जसं मी सांगितलं की येणाऱ्या 24 ते 48 तासांमध्ये मुंबईसह अजून काही भागांमध्ये तो पोहोचण्याची शक्यता आहे आणि पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी अजून आपल्याला वाट बघावी लागेल. परंतु ज्या रिजनमध्ये मान्सून पुढे सरकत आहे त्या रिजनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि 26-27 तारखेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सून सक्रिय झालेला आपल्याला दिसून येईल आणि चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोर दॅन 70% तूट आतापर्यंत आपल्याला दिसून आलेली आहे आणि खंड पडण्याचे कारण याच्या आधी आपण बघितले होते, ज्यामध्ये उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत, त्याचबरोबर मान्सूनचे जे वारे आहेत ते वीक झालेले आपल्याला दिसून आले. त्याचबरोबर MJO जो आहे
तो फेवरेबल कंडिशन्समध्ये नव्हता किंवा तो फेवरेबल फेजमध्ये नव्हता. ह्या सर्व कारणांमुळे आपल्याकडं कमी पाऊस पडलेला दिसून आला किंवा मान्सून सक्रिय झालेला दिसून आला नाही. आता जर बघितलं तर एमजो फेज 2 मध्ये आहे, जो की आपल्या मान्सूनसाठी चांगला आहे. आणि इतर जे इक्वेटोरियल वेव्ज असतील किंवा मग दक्षिणेकडचा मस्करेन हाय असतील, हे सगळे पॅरामीटर्स फेवरेबल आहेत आणि त्यामुळं मान्सूनचे वारे सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेत आणि पाऊस पण पडताना दिसतोय. जसं आपलं दीर्घकालीन अंदाज ऑलरेडी दिलेला आहे आणि आपण प्रत्येक वेळी डिस्कस करतच आलेलो आहोत की यावेळेचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा 90% इतकाच पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. आता पाऊस सुरू झाला असला तरी पूर्ण ओव्हरऑल जर बघाल आपण जून ते सप्टेंबर, तर तो सरासरीपेक्षा कमी असण्याचे चान्सेस आहेत. तर आता जर आपण येणाऱ्या 8-10 दिवसांचा जर विचार केला तर नक्कीच मान्सून सक्रिय राहील आणि सर्वदूर पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. पण ओव्हरऑल जर विचाराल जून ते सप्टेंबरचं, तर नक्कीच तो सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.